नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। तालुक्यातील रेपुरी या गावामध्ये आपण आहोत। या गावामध्ये आपण या ठिकाणी काय परिस्थिती, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत। आता नगर दक्षिणच्या लोकसभेची निवडणुकीचा अंतिम टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। प्रचाराच्या या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। प्रचारही जोरदारात सुरू आहे। काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, काय परिस्थिती वाटते शेतकऱ्यांना सध्याला, आपण या ठिकाणी विचारूया। काय परिस्थिती आहे दुधाची आता सध्या, काय वाटतं? दुधाला काय बाजारच नाही, पण किती भाव आहे आता, किती मिळते? काही 20-22 रुपये मिळते। कशामुळे बाजार नाही, काय वाटतं? सरकारच्या धोरणाविषयी काय वाटतं? सरकारच्यावर नवशेच आहे ना। बरं, अनुदान मिळणार होतं, मिळालं का? नाही मिळालं। तुम्ही सगळे कागदपत्र वगैरे दिले? काय म्हणते वरचे लोक? येईन म्हणते तेच। बाकी शेतीमालाची काय परिस्थिती? किती मालाला बाजार नाही। बरं, काय वाटतं आता निवडणूक चालू आहे, विखे पाटील आहेत, काय कोण राहील जोरात पुढं मागे सरस? ते नाही सांग। टक्कर आहे का, फाईट आहे? नाही सांग। दोघांमध्ये फाईट आहे का? नाही सांगतो नाही। बरं, तुम्ही मतदान करणार? नक्की करणार। तर काय होतं केंद्र सरकारच्या धोरणाविषयी काय वाटतं? आपल्याला त्यातला अनुभवच नाही। गावची कारभारी आली त्यांच्याशी बोलणारे तरुणांना विचारूया जरा। काय वाटतं आता MIDCच्या प्रश्नावर काय वाटतं? MIDC झाली नाही आपल्याकडे, परत जागा बदलली। जागामध्ये राजकारणी जागा बदलली। हां ना, 2 आमदार आहेत। हां, एक आमदार म्हणजे एक आमदार म्हणजे कुठं व्हायला पाहिजे ती MIDC? आता दादांनी जागा दिलेली आहे ना दादा, हां ती जागा योग्य आहे। हां, तो आपल्याला त्याचा फायदा झाला असता. फायदा झाला असता। तिथं कोंबडी तिथं फॉरेस्ट आहेच ना, फॉरेस्ट म्हणते, त्यामुळे तिथं होणार नाही असं वाटतं. असं होणारच नाही। आता निवडणूक चालू आहे, काय वाटतं? लंके विखे आहे, इलेक्शन कशामुळे काय? आमदार चांगले, ते आमदार का तिकडे पारायण भागात बी कामं केलेली आहेत त्यांनी। विखेंनी पण कामं केली आहेत. पुढे आहेत काम, हायवे आहे, गोरगरिबांना सुविधा आहेत, पैसे येतात शेतकऱ्यांना वगैरे, तरी बी लंकेत राहते. काय शेतकरी काय परिस्थिती? मी बोलतो तेवढं सांगा, तुम्ही काय करता एवढं सांगा. आम्ही काय शेती करतो काय? बरं, काय परिस्थिती शेतात काय आहे? शेतात आता कुठं काय जाऊ, पाणी नाही काय नाही, कसं आहे पाण्याची परिस्थिती आता? आणि काहीच नाही, पाणी बाहेरून येते पाणी। बरं, टँकर येतो का गावात? हा टँकर येतो। किती टँकर येतो काय? 2-3 किती दिवसाला? तिथं रोजच आहे म्हणजे असं वाडी वस्तीवर वाटते गावात शेतात। बरं, तुम्ही वस्तीवर राहता का गावात? गावात टँकर कोणाचा आहे का? ते आमच्या गावात टँकर कोणाचे येते, सरकारचा आहे का? रोहित दादा. काय वाटतं आता लंके विखे आहे, काय फाईट आहे का? लंकेच राहते, कशामुळे? मला बरं, काय परिस्थिती शेतकऱ्याची एकूण काय वाटतं? शेतकऱ्याचं काय फार वाटोळं झालं की आता सरकारने केलंय की फार? हा ना, काही नाही, काय नाही केलं, वाटोळं केलंय फार। तर ते 3 महिन्याला पैसे येतात. कसे आमचेच घेतात, आमचेच खिशात 3 महिने कुठं त्यांच्या पदरी दिसेच काय? तुमचे कसं काय घेते? आमचे म्हणजे GST लावले राव, प्रत्येक गोष्टीला नोकरदाराला GST 30%। त्याच्यानं जर आमच्या कापड घ्यायचं GST आहेच, किराणा घ्यायचं GST कमी करायला पाहिजे किंवा बंदच करायला पाहिजे ना। करा, जेव्हा उत्पादन होतं तेव्हा त्यांनी त्या उत्पादनावर तेव्हाच कर घ्यायला पाहिजे। हां, काय वाटतं आता प्रत्येक नवीन चेहरा आहे, कामाचा माणूस आहे। आमचे विखे साहेब 5 वर्ष काहीच केलं नाही। विखे साहेबांनी तोंडच दाखवलं नाही या मतदारसंघात। त्यांनी काम केलं कुठं उत्तरीत, खासदार कुणाला दक्षिणेचा, गावोगावी बंधारे केले, कुणी हायवेची कामं केली, कुठं
इकडं कुठं शेतकऱ्याबद्दल बोला काय आहे? शेतकऱ्याबद्दल काय केलं विखेनीच्या गावात आलाय का तालुक्यात आलेत का एवढी विचार आता लंके वर समजा मोदींचं सरकार येईल मग विरोधी खासदार असू द्या ना विरोधी खासदारचा आवाज उठवी 100% आवाज. विकासावर अडचण येईल. नाही आहे. नाही अहो सरकारच मोदीच येणार नाही नाही येणार. नाही येणार दीडशे खासदार जास्तीत जास्त बरं, बाबा काय वाटतं शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगा. शेतकऱ्याचं पार जाळून धुरच काढलाय. काय शेतकऱ्याला कुठालं कांद्याचं बाजार 10 रुपये 5 रुपये कुठं असते. आता बाकी वस्तूला हमी भाव दिलाय ना हा, काय तुमच्या करणार? उडीद त्याला हा भाव मिळाला. अहो तुम्ही विचार करा एक बाई 300 रुपये घेते. तुम्ही विचार करा हा 600 रुपये गडी घेतोय आणि बाया लावाया 10,000 रुपये एकर घेतात. शेतकऱ्याला उरलं काय? ज्वारीला पण चांगला भाव. ज्वारीला बाजार आहे तर पण हे कसं आहे खर्च कसं काय वाढलेला आहे. पण आता मला तुम्ही तर सांगा तुम्ही- कांदा मागच्या वर्षी ह्या वेळेला 5 रुपये होता हा, आता 5 20 रुपये नाही. आता तुम्हाला म्हणायचं बरं का तुम्हाला रागीन होतं लय. आता हे निवडणुकीमुळे काय म्हणतात ना गावात नाचणारी सुरू झाली तिला 7 चढवाच लागतो. तसं आहे आता ही गती केलेली. तर काय वाटतं लंके विखे आहे आता काय आता ह्यांचं आम्हाला आता 5 वर्षात आम्हाला ह्यांनी काय करून दाखवलं नाही काही नाही काही. लंके जोरात राहते. आता ते आता उद्याच आहे. बरं हा उद्याच आहे आता. ते माणूस बोलणार आहे का मी विचारतो तेवढं माहिती का कोण आहे उमेदवार लंके आहेत विखे आहेत आहे का नाही कोण राहील पुढं काय माग काय वाटतं काय सांगता कोणता राहतोय पुढे काय जोर कोणाचा आहे आता दूर सांगतात लंकेचा मग आता काय माहिती आम्हाला ते हा का बरं तुम्हाला काय वाटतं सांगायचं तसं काय करा. बाबा काय वाटतं शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याची अडचण आहे का काय समस्या आहे? हा मस्त अडचण लंके पुढे म्हणजे हा का तुम्हाला काय वाटतं अहो पण विखे साहेबांनी काम केली 5 वर्ष मोदी सरकारने तुम्हाला गोल दिलाय घर दिलंय. हा? आम्ही तर काय करणार घर कोण दिले घर कोण दिले काय करेंगे कुठं आजची काय आहेत आपण मतदान. फळकुटीचे दोन्ही काय करायचं लंक्याचं बी काय खरं नाही. लंक्या बी गडीत ऐकत गडीत बापाकडे विखे बी बापाकडे गेला घडीत ऐकडे आला परत बापाकडे गेला म्हणजे निष्ठावंत निष्ठावंत कुणीच नाही तो. हा नवजुनं काहीतरी करायचं पाहिजे आता करू नवजुनं काहीतरी. काय जोर कोणाचा वाटतं हा जोर तर दोन्ही जावी आहे. हा? जोर बैठका दोन्ही का दोन्ही काढते. कोणता पैलवान शकतो आता एक पैलवान जरा दूध प्यायलेला आहे जास्त. बरं मग हा पहिल्यापासून 3ऱ्या पिढीपासून. हा, मग. हा? आवरायचं नाही का आवरायचा नाही पण आता हे पैलवान हाय वाळकून पण पाडीन त्याला. पाडीन एखाद्या वेळी. काटा पैलवान चला आपण आता काहीच नाही मतदान करणार मतदान करा पण आम्ही करणारच मतदान. काय वाटतं आता? तुम्हाला काय वाटतं ही दुधाची किटली आहे ना दुधाची किटली त्यात पाणी कसं काय पाणी नाही आहे ना पाणी भरपूर आहे का कमी पाणी आहे भरपूर कुठे आहे ठीक आहे बरं बरं तुमच्या वस्तीवर बरं बरं रोज पाणी न्यावं लागतात बरं काय आता निवडणूक लागली काय वाटतं कोण आहे लंके विखे काय राहील जोर कोणाचा आहे मतदान करणार ना तुम्ही मतदान नक्की करायचं नक्की हो लंके विखे काय परिस्थिती लंके साहेब कशामुळे काय कारण की तरुण पिढीसाठी लढणार एक महिन्याचा तेवढंच भीती MIDC वर काय वाटतं MIDC होईल कुठे होईल काय इकडे आता रोहित दादांनी मान्य केली. रोहित दादांचा फायदा होईल का लंकेला हा होईल 100%. होईल का लंकेला हो होईल 100%. रोहित दादांनी काय कामं केली होती रोहित दादांनी भरपूर काम आहे. आपण विखे तरुण आहेत मग आज इतकी वर्ष झालं सत्तेवर आहेत काम करतात गोरगरिबांना मदत आहे मग त्याचा काही फायदा त्यांना नाही होणार नाही होणार तुम्हाला काय वाटतं MIDC वर काय परिस्थिती आहे MIDC होईलच रोहित दादाच्या नियमानुसार राम शिंदे साहेबांनी इकडे केली पण त्याचा फायदा नाही होऊ शकत नाही का कुठं व्हायला पाहिजे MIDC आपल्याकडे चेहरे काय वाटतं लंके विखे आहे आम्हाला सुजय दादा निवडणूक झाल्यापासून तर आलेच नाहीत गावात एक दिवस पण नाही आले पण लंक्यांवर आपला विश्वास आहे
लंकी एकदम लवकर आहेत. आज फक्त पारनेरलाच आमदार आहे. त्यांनी बी तिकडे काय केलं विकास माहिती नाही. माहिती नाही पण आम्हाला वाटतं ना लंके करू शकतो. विकेंडचा अनुभव आहे. विकेंडचा अनुभव आहे ते पण मदत करतात असं नाही की ते काही करत नाहीत पण लंकेंवर आपला चल इकडे घेऊ हे बोलले तर नाही तर काय आता निवडणूक आहे. विखे पाटील आहेत, लंके साहेब, काय वाटतं कोण आहे पुढं? लंके साहेब कशामुळे सर्वसामान्य घरातला माणूस आहे. परत पुढच्या पार्टीचे खासदार येते ते गावामध्ये तुम्हाला सांगतो 5 वर्षात आमच्या गावात एकदा पण आलेलं नाही ते. परत त्यांचं सरकार बी त्यांचंच आहे. शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, कशामुळे त्यांना मतदान करायचं अशीच म्हणजे मी सांगतो ह्याच्यावर नाही अशी चर्चा प्रत्येक गावात आणि सर्वसामान्य शेतकऱ्यात सगळ्या चर्चा होत चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? मला नाही येत तुम्हाला काय जो विकास करेल ना असा उमेदवार द्यायचा. बरं कोण करेल? विकास आता पहिल्या सरकारने तर काय विकास केलेला नाही. भाजप सरकारवर सुशिक्षित बेरोजगार सगळे नाराज आहेत. शेतकरी वर्ग नाराज आहे, धंदेवाईक नाराज आहे. MIDCवर काय वाटतं? कुठं व्हायला पाहिजे MIDC? MIDC कर्ज तर झालाच पाहिजे ना जुन्या जागेवरती पाटेगावमध्ये. त्याला पूर्ण नवीन इकडं आहे कोंबडी वगैरे. अहो त्याला आपण कुठंच काही नाही. फॉरेस्ट जमीन आहे ती कशी होऊ शकते त्या ठिकाणी. त्यामुळे त्या MIDC गाजर दाखवण्याचं काम चाललं आहे. जे लोकांचं MIDC होणार होती ही अपेक्षा होती ती तर नाहीच ना. मला ह्या बदल सरकार पाहिजे. बदल पाहिजे 100%. ह्या सरकारला मतदान करायचंच का हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. दादा आहेत आपण दादांची बोलूया. मला नाही ते पोरांनी सांगितले तीच माझं म्हणणं. पण तुमचे बोलून आहे हे सरकारने काहीच विकास केलेला नाही महत्त्वाचा मुद्दा. मग तळागाळातल्या लोकांना विकासाची गरज असते शेतकऱ्याला. या दृष्टिकोनातून जसं गाव करेल तसं मी बी करणार ना. मी एकटाच कुठं काय करीत होतो. जे सांगतील पुढारी ते पद्धतीने करीत पुढाऱ्याचं जाऊ दे माझं पुढाऱ्यावर आमचं काय केलंय मला सांग. आपल्या हे तुमच्या पाठीमाग करावं. कोणता अहो पण या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं त्या तुकाई चारीचं की दर 5 वर्षाला कुठंतरी उकरीत येतं आणि ती तसंच होत्यात. काय चारी व्हायला पाहिजे. हा तुकाई चारी झाली तर आमचं शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न सुटन, पियाचा सुटन, ती शेतीचं मातीत गेलं. पण तसं काहीच नाही. काय करायचं? सरपंच आपण बोलणार आहे. पण सरपंच कुठे ठीक काय वाटतं? लंकेत प्रतिसाद आहे जास्त लोकांचा. कशामुळे आहे बरं लंकेला? कारण काय ते अजून आले नाहीत, अनेकांनी पाहिलं नाही. आपण म्हणतो विकेंडचं तरी आहे काय कळायला. नाही मागचा विकास पाहिला तसं काहीच नाही विशेष. आणि बदल झाला पाहिजे सध्या. प्रत्येक पंचवर्षातला बदल झाला म्हणजे ते उमेदवार जास्त यांनी म्हणजे गावाचा विकास आपला दक्षिण. आता विखे पाटील आहेत, लंके आहेत, काय वाटतं मला? एक वाटतं म्हणजे एकच होते. त्यांनी कामं वगैरे केली. कामं केली काहीच चालू भाजप सरकारच वर कुठले भाजप. त्यामुळं आता इतक्याचं तुतारींची आता छोटी लोकांचं भावना आहे. विखे चांगले राहते. विखे मी चांगले राहते. खासदार 5 वर्ष काम बी चांगले. शेतकऱ्यांना त्यांनी मिळून दिले. मोदी सरकारने 3 महिन्याला पैसे येतात. नाही पाटील काय करायचं? आम्ही सांगतो कंबळ. तुम्ही म्हणतो पण काय वाटतं? तुमच्या पुढे जाऊन का आम्हाला जमन का? काय वाटते? विखे आहेत, लंके आहेत, काय राहील जोर कोणाचा आहे? जोर आम्हाला विखे नाही केलाय तसं काही नाही. आम्हाला विखेचे स्पर्धा नाही. म्हणजे कसं की आमचं सुखा दुखाला दवाखान्याला कशाला चांगली मदत आहे. मदत झाली चांगली. तुम्ही गेलते काय वेळेस घाट? नाही ना अजून नाही केली. ड्रोन वगैरे मिळतो, दांडे मिळतो. हा. शेतकऱ्याला पैसे मिळतो. चांगलं आहे. विखेला जोर आहे. काय लंके आहेत, काय वाटतं जोर कोणाचा आहे? लंके साहेब. कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी,
मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स, डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.